गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द अनदर न्यू व्हिडिओ. आज मी आलेली आहे येऊरला आणि मी एकटी नाही आलेली आहे. लेट मी शो यू माझ्यासोबत कोण कोण आहे. प्लीज कम इन गाईज. हाय, गुड मॉर्निंग. सॉरी, हिला थोडे कष्ट पडत आहेत यायला. ओके, सो फायनली आम्ही येऊरचा प्लॅन सक्सेस केलेला आहे. अर्धा आता गेटपर्यंत पोहोचलो आहे. बाकीचे लोक आम्हाला थोडंसं हेल्प करतील तर तो आमचा पूर्ण सक्सेसफुल होईल. आम्ही गेल्या 2 वर्षापासून प्रयत्न करतोय की आम्ही इकडे येऊ सकाळी. सनलाईट आलेली आहे फायनली आमच्या लाईफमध्ये पण. आणि स्टार्ट करता करता आता 7:45 वाजले. चल. आणि एक गोष्ट अशी सांगायची होती की 2 वर्षापासून मागचा मी प्रयत्न करतो इथे यायला या जागेवर सकाळी 5-10 मिनिटावर आहे. तरी आज आमचा हा प्रयत्न फायनली सक्सेस झालेला आहे. सो हॅपी फॉर दॅट. आता लेट्स सी पुढे कसं चाललं आहे, कारण की अजून रिक्षा किंवा बस काहीच मिळत नाही. आम्ही प्रयत्न करतोय पण बाकीचे लोक आता आम्हाला घेऊन रिक्षा शोधतोय सध्या वरती जाण्यासाठी. लेट्स सी किती प्रयत्न सक्सेस होतोय. काही आमच्यासाठी रिक्षा पाठवा. जर कोणी रिक्षावाला ब्लॉगर हा आमचा ब्लॉग बघतोय तर प्लीज आपको कहीं रिक्शा नजर आ रही है? हमें तो नहीं आ रही है. अरे डोरे, खरंच रिक्षा नाही मिळत आहे. अगर आपको रिक्शा नजर आए तो प्लीज बता. आम्ही ऊपर जाना है. मग अशी आलेली तुम्ही नव्हता तेव्हा. तुम्ही आल्यापासून गायब झाली. तुम्ही पनवतीये. आता आम्ही घरी चाललो. ये तू ऑन कॅमेरा बोल रहा है. हे बघा, आमची खूप इच्छा आहे वरती जायची पण आम्हाला वरती जायलाच येऊरमध्ये डोंगरावर. सॉरी असं म्हणायचं. चेहऱ्यांना आणि आमच्या लुकला जर इग्नोर करा, कारण की हा सकाळचा घुळणं केलेला चेहरा आहे. आपण चालत जाऊ. लांब आहे यार. फायनली रिक्षा मिळालेली आहे. तुमच्या प्रेममुळे हे चाललं आहे. आमची नेक्स्ट आहे. अरे मी बोलली जरा प्रे करायला लगेच ऑटो आली समोर. थँक्यू सो मच. रिक्षा मिळाली आम्हाला आणि आम्ही फायनली 10 मिनिटाच्या ट्रॅव्हलनंतर वरती पोचलेलो आहोत. आम्ही फूड हॉन्टिंग करायला आलो आहे. तुम्हाला हेच खरं सांगायला गेलं. हंटिंग हॉन्टिंग हंटिंग 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 हॉन्टिंग नाही, हॉन्टिंग म्हणजे पछाडायला लागलोय. सॉरी, माय मिस्टेक. आम्ही फूड हंटिंग करायला येऊरमध्ये आलेलो आहोत. आणि खूप सुंदर आहे. येस, येऊर तर छान आहे पण येऊरमध्ये जे एक स्पॉट आहे ना स्पेसिफिक जो आमच्या मागे आहे तो खूप छान आहे. दिस इज द स्पॉट. आणि इथे तर्री पोहे खूप चांगले मिळतात असं आम्ही ऐकलं आहे. हा जो मेन्यू आहे छान. DOP प्रोडक्शन. तर आम्ही हे दोन्ही संपवतो अँड देन विल मीट अगेन. मिसळपाव खाऊन झालाय आणि आता काय वडापाव आणि चहा आणि बनमस्का तिकडनं घेतलाय, कारण की तिथे चहा नव्हता. मग आम्ही इथून चहा घेतलाय आणि ते दाखवतो मी तुम्हाला.
इथून समोरून आम्ही वडापाव आणि चहा घेतला आणि मागून बनमस्का मागवला आहे. आमचं पोट आता फुटणार आहे. नंतर जाताना अजून भूक लागली की अजून खाऊ. आणि 2 चहा. ती चूल आहे इथे. वाव. वडापाव आणि त्याच्यासोबत त्यांनी मिरची आणि हे मक्याचा चिवडा दिलाय. वाव. ओके, राऊंड 2 आमचं सुरू झालेलं आहे. मिसळपाव आणि तर्री पोहे हे आम्ही संपवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मेन्यू काय आहे तर्री सांग. चहा, बनमस्का आणि चहाचा दुसरं प्रेम वडापाव. लेट मी शो यू. वेट. खूप क्रेझी दिसतंय. ॲक्च्युली आता थोडीशी भूक मावळली आहे, पण खाऊ आम्ही हे पण. कसं आहे? थोडं मोठ्याने बोला. आणि काय हवं गाईस, आणि काय हवं. आता काय करायचं. म्हशी आहे त्या म्हशी. सो फायनली आमचं योगचं जे खाद्य भ्रमंती होती ती संपलेली आहे. आम्ही टोटल स्पेंड केले आहेत ₹360 आणि आम्ही त्यामध्ये मिसळपाव, वडापाव, बनमस्का, चहा आणि तर्री पोहे एवढं सगळं खाल्लं तिघांनी मिळून. आणि पोट ऑलमोस्ट आमचं फुल आहे आता. आणि फुलच आहे ऑलमोस्ट, नाही म्हणजे संपलंय. मज्जा आली काय. आता आम्ही पुन्हा खाली जाण्यासाठी रिटर्न ट्रिप आम्ही स्टार्ट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. जर तुम्ही इथपर्यंत हा व्लॉग बघितला आहे तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आय होप तुम्हाला आमची ही छोटीशी फूड ट्रिप आवडली असेल. आणि प्लीज तुम्ही पण इथे येऊ शकता. पाटोणपाड्याला येऊरला तुम्ही डायरेक्टली ऑटोने किंवा बसने वरून खाली येऊ शकता. येस, ठाण्याला. सो डू विजिट हिअर. आणि इथल्या लोकल बिझनेसला पण तुम्ही थोडासा सपोर्ट करू शकता. दे आर व्हेरी नाईस. आणि थँक्यू. बाय बाय. बाय बाय. डू लाईक, शेअर, कमेंट, हाईप अँड सबस्क्राईब. बाय बाय.